टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी तालुक्यातील सौंदळ या गावामध्ये उपसरपंच शिवणकरना सरपंच आणि सदस्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता आणि याला बघता सरपंच मोदींना एक पत्रकार परिषद आयोजन केली होती आणि तिथं सर्व आरोपांवर खंडन केले होते। आज उपसरपंच शिवणकर यांनी आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आमच्यासोबत शिवणकर दादा आहेत। दादा काय सांगणार, आजपासून आपण आमरणचं उपोषण सुरू केलेलं आहे? सौंदळ ग्रामपंचायतमध्ये जवळपास करोडोच्या वरती भ्रष्टाचार झाल्याच्या आम्हाला निदर्शनात आल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे रीतसर तक्रार केली, परंतु त्या तक्रारीवरती कुठलाही न्याय आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी उपोषण सुरू करत आहोत। तसेच दुसरा आणखी एक मुद्दा होता की सरपंच जे आहेत हर्ष मोदी यांच्या पत्नी यांनी शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून राईस मिलचे बांधकाम केले आहे। त्या राईस मिलचे जो बांधकाम आहे तो शासकीय वनजमीनवर झाल्याने आम्ही त्या संदर्भात देखील संबंधित विभागाला तक्रार केली होती, परंतु त्या तक्रारीवरतीही कुठलीही कारवाई संबंधित विभाग करत नसल्यामुळे आम्ही ह्या दोन मुद्द्यांना घेऊन आज या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही की कुठलीही माघार घेणार नाही। उपोषणाद्वारेच आम्ही न्याय मागू। नक्कीच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण असंच ठाम ठेवणार, अशी भूमिका शिवणकर उपसरपंच यांनी घेतली आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। सरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावनेने लावलेले आरोप आहेत। मी भारतात पहिला व्यक्ती होता जो 5 वर्षाचे 5 उपसरपंच बनवण्याचा संकल्प केला होता। 2 वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसरपंच झाले। त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही, म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला। कुठल्याही लोकांच्या फायद्याचा न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला। त्याच्यावर मानहानीचा दावा केला, आपण त्याच्या विरोधात 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे। एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल, आणि याच्यापूर्वी पण त्याला GSTच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या त्यावर दावा ठोकलेला आहे। त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सौंदळच्या जनतेला आव्हान आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे। कारण की लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।